अनेक गोष्टी होत असतात, पण चांगल्या गोष्टीची आज आपल्या अनेक गोष्टी म्हणजे मी रोजच चांगल्या गोष्टी करतो. सर्व पर्यावरणासंदर्भात एक चांगला कार्यक्रम. पर्यावरणाबद्दल 365 दिवस आपण सगळेच प्रयत्न करत असतो आणि क्लायमेट चेंजची अनेक वेळा चर्चा भारत सरकारमध्ये जेव्हा जेव्हा होते त्या सगळ्या फोरम्सवर मला काम करायची संधी मिळाली. त्याच्यामुळे रोटरीनी मला ह्या रोटरीच्या कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्यात एक पोलिओ ड्रॉप्सचा त्यांचा कार्यक्रम होता आणि अनेक वेळा राज्यात आणि दिल्लीमध्ये रोटरीचे जे इव्हेंट्स असतात त्यांना आवर्जून ते मला बोलवतात. त्याच्यामुळे रोटरीचं खूप उत्तम काम फक्त भारतात नाही जगात चाललेलं आहे. त्याच्यामुळे अशा NGOजला साथ द्यायचा प्रयत्न आम्ही सगळेच करत असतो. गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा रंगू लागली निलेश लंकेंसोबतची, तर खरंच ते पक्षात येणार आहेत का अशा चर्चा? मी माझ्या प्रचार आणि या सगळ्या कामांमध्ये इतकी व्यस्त आहे की मला याची काही माहिती नाही. आचारसंहिता पुढच्या काही दिवसांमध्ये साधारण 3 ते 4 दिवसात लागेल असं बोललं जात असताना निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला. कसं बघता यासाठी? नाही, जे आयुक्त CC अरुण गोयल यांचा जो राजीनामा होता हो धक्कादायक होता. म्हणजे लोकसभा या देशातलं प्रत्येक इलेक्शन ग्रामपंचायतीचंही महत्त्वाचंच असतं, पण काश्मीर टू कन्याकुमारी 1 टाइम होणारं इलेक्शन म्हणजे भारताची लोकसभेचं इलेक्शन. आणि अशा वेळेस इलेक्शन कमिशन हे काय कारण असू शकतं की ते राजीनामा देतात, हे अतिशय धक्कादायक आहे. आणि मला असं वाटतं हे लोकशाहीला न शोभणारं आहे. याच्या मागे काहीतरी मोठं झालेलं आहे, त्याच्याशिवाय एवढा मोठा माणूस इलेक्शनच्या तोंडावर का राजीनामा देईल? त्यामुळे अतिशय चिंताजनक आहे. राज्य सरकारनं धडाका लावलाय GR काढायचा, म्हणजे जवळपास 250च्या आसपास GR निघाले. काही चालली असं वाटतं? हो, अर्थात 2-4 दिवसात आचारसंहिता लागणार. म्हणजे आता GRचे पाऊस पडतील, त्याच्यात काय आता त्याची अंमलबजावणी किती होणार हा मोठा प्रश्न आहे. याच्यामधून अजून एक म्हणजे जुमलाबाजी आणि काय लोकांना त्याच्यामधून लाभ होईल असं वाटतं? कसं शक्य आहे लाभ होणं? GR काढल्यावर इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतो का नाही? तोपर्यंत आचारसंहिता लागेल. त्यामुळे हा गाजरांचा पाऊस आहे, दुसरं काय. काल विजयबापू शिवतार यांनी सांगितलं की 2019च्या पराभवाचा वचपा काढणार आहे आणि दोन्ही पवार कुटुंबियांना जागा दाखवणार आहे असं माझ्या ऐकण्यात आणि वाचण्यात हे आलेलं नाही. मी माहिती घेऊन आपल्याला उत्तर देईन. बारामतीचा 7-12 हा कोणाचाच नाही असं देखील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, त्याच्यात गैर काय? लोकशाही आमच्यासाठी, त्याच्यामुळे प्रत्येक जण ला बोलायचा अधिकार आहे. भोरला शेतकरी मेळावा न भूतो न भविष्यती झाला, भोरमध्ये बदल होईल असं वाटतं? नाही, आज भोरमध्ये जे आहे तेच पुढे चालेल, जे आहे तसंच चालेल. बदल कशाला हवाय? भोरमध्ये जे आहे ते चांगलं चालेल. आतापर्यंत थोपटेंनी आपल्या विरोधात प्रचार केला होता, परंतु परवाची जी सभा आहे त्या सभेला स्वतः अनंतराव थोपटे आले होते, संग्राम थोपटे देखील आले होते आणि भोरचा मोठ्या संख्येने जनसमुदाय देखील उपस्थित होते. त्याच्यामध्ये साहेबांनी पुढे जाऊन असं देखील म्हटलं आतापर्यंत जे झालं ते झालं, पण इथून पुढे आम्ही विकासासोबत तुमच्या पाठिंबा असेल जे काही. एक तर आजपर्यंत महाविकास आघाडीचा धर्म किंवा त्यावेळेस आमची जी आघाडी होती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची, ते पाळण्याचा प्रांजळ प्रयत्न माझ्याकडून आणि संग्रामदादांकडून दोघांकडूनही झालेला आहे. आम्ही तिघही एकत्रच आम्ही एकत्रच आमदार झालो. 3 इलेक्शन आम्ही एकत्रच लढलो आणि त्याच्यामुळे संग्रामदादा आणि मी भोर, वेल्हांड, मुळशीचा विकास एकत्रपणे आमच्या दोन्ही संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही करण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत आलोय आणि इथूनही पुढे पूर्ण ताकदीने करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.